आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा सर्प इथे कसा आला? कुठून आला? स्मशान भैरवीचे संकेत विसरण्यासारखे नाहीयेत. पाताळातून भूलोकात या कारणासाठी आलोय. त्या नारदांचं म्हणणं सत्य ठरत आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? उद्धव केचर, काळ भैरवीचा भक्त. माझ्या सामर्थ्याचा सन्मान करणारा पृथ्वीवर कोण आहे? हे सर्व माझे दास आहेत. माझ्याकडे सेवक आहे. मला पाहून हसतात, उपहास करतात. तुझ्या हास्याचं प्रतिफल आहे. पृथ्वीवर माझ्या समक्ष कुणी उभा राहणार नाही. माझा सामना नाही करू शकत. जर माझी थट्टा करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर भस्म होऊन जाईल. नारायण नारायण. आहाहा, देवर्षी नारद, आमच्या इथे ऊर्ध्वकेचर, येण्याचा अवसर तूच दिला आहेस, म्हणून यावे लागले. मी अवसर दिला नाही तर काय? आठवत नाहीये का तुला? तुला छेडणारा भस्म होऊन जाईल हे अहंकाराचे बोल उच्चारून स्वतःलाच आव्हान दिले आहेस तू. आज या भूतलावर राहणाऱ्या अनेक जीवांची तू विनाकारण हत्या केली आहेस. ते सर्व निष्पाप जीव या जीवांपैकी एक नागलोकातून भूलोकावर तुझ्या अंताचं कारण बनेल. त्याकरिता तूच कारण ठरला आहेस. ते कधीही संभव नाहीये नारदा. मी का बरं खोटं सांगेन? भाग्यलेखात सर्व काही पूर्व निर्धारित असते. तुझ्यासारख्या राक्षस गणाचा नाश करण्याकरिता नागलोकातून एक सर्प येईल. काय? नागलोकातून सर्प? सर्प माझी हत्या करणार? तुला काहीतरी भ्रम झाला आहे नारदा, भ्रम. नारायण नारायण. सर्प म्हणून तिरस्कारयुक्त हसू नकोस उद्धवकेचरा. भविष्यात अश्रू ढाळण्याची वेळ नाही येवो. सर्प म्हणजे साधारण सर्प नाही, दैवी अंश असलेला सर्प आहे. तुला समाप्त करण्याकरिता त्याला काहीच क्षण पुरेसे आहेत. सावध रहा. देवतांचा पक्षपाती तू हे नारदा. जर विधिलिखित हेच असेल तर मी विधिविधानच बदलून टाकेन. मला काय करावयास हवे याचे ज्ञान आहे. भूलोकात माझा मृत्यू लिहिला आहे तर मी कधी भूलोकात जाणारच नाही, समजलास? पाताळ लोकातच राहीन. त्या नारदाने कथिलेले कथन सत्य होण्याचा समय आलाय का? दशाननाची आज्ञा टाळू न शकल्यामुळे मी भूलोकात प्रवेश केला. लंकाधिपतींकरिता मी आपले प्राण द्यावेत याला काय अर्थ आहे? त्याची काहीच आवश्यकता नाहीये. माझे तत्काळ पाताळ लोकात जाणेच उचित ठरेल.
तुझा पराक्रमी योद्धा त्या सर्पाच्या भयाने पाताळ लोकात परत निघालाय. तुझे अमरत्वाचे सिंहासन दोलायमान होत आहे. तुझ्या अंताचा मार्ग सुगम होत आहे. ते बालक जिवंत आहे. माझ्या आज्ञेची अवहेलना करण्याचे दुस्साहस करतोस. बघ उध्वकेचर, त्याचा परिणाम बघ. त्या आगीच्या नरकात तू तडफडशील, परंतु मरणार नाहीस. तू मृत्यूदान मागशील, परंतु मृत्यू येणार नाही. वेदना वेदना केवळ असंख्य वेदना सहन करशील तू. वेदना वेदना नाही महाराज दशानना, क्षमा करा. त्या सर्पाच्या भयाने मी आपला निर्णय बदलला. आ, आ. तुझ्यासारखा बलशाली राक्षस एका कीटक समान शुद्र सर्पास घाबरला. शी, हा अवमान आहे, अवमान आहे. याचे कारण आहे असत्य. त्या पक्षपाती देवतांचे म्हणणे सत्य मानलेस तू. त्यांचे म्हणणे सत्य मानणारा तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस. त्या नारद मुनीने तुझ्या मनात भयाचा अग्नी निर्माण केला. तो आपल्याला काहीही करू देणार नाही, आपल्याला जिवंत राहू देणार नाही. तो कुणीही असो, त्या त्रिमूर्तीच्या आदेशाचंच त्याने पालन केलं असेल. तुझ्या वरदानाबद्दलही त्याला ज्ञात आहे. तुझ्या करवीस त्या शिशूचा मृत्यू होईल हेही तो जाणत असेल. या कारणास्तव त्याने तुझे मन विचलित करून मार्गावरून दूर केले आहे. प्रभू, आपल्या बोलण्यात सत्यता आहे. आता मला सर्व काही समजले आहे. माझ्या हातून चूक घडली, कृपया क्षमा करावी. मला या नरकातून मुक्ती द्या प्रभू. आपल्या आज्ञेनुसार मी त्या वानर शिशूचा वध करेन. या वेदनांतून सोडवा प्रभू मला. दया करा लंकापती. माझ्या आदेशाचे पालन करावेच लागेल. जर केले नाहीस तर नरकाची यात्रा चुकणार नाही. यापुढे असे दुस्साहस घडता कामा नये. सावध रहा. महाराज दशानना, आता त्या वानर शिशूला कोणीही वाचवू शकणार नाही. आपल्या आदेशाचं पालन करण्याकरिता हा निघालो मी. प्रभू, इकडे पहा. नीलांबरी, नीलांबरी, नीलांबरी. नीलांबरी, तू इथे कशी? मी इथे कशी आले? ते तर तुलाच सांगावे लागेल ना नीलांबरी. नाही, मला काहीच स्मरत नाहीये.
इथे मला कोणी आणले? काय तुला काहीच मरत नाही? नाही नाही महाराज, मला काहीच कळत नाहीये. ते ढग, विजा, वृष्टीच्या भयाने लपून बसले होते. लपले होते आठवते आहे. त्यानंतर काय घडले याचे ज्ञान नाहीये. मी इथे कशी काय आले काहीच कळत नाहीये मला. याचा अर्थ आहे आपला महाल सुरक्षित नाहीये. तो ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट आणि वादळाच्या गोंगाटाचा अर्थ आता लक्षात येतोय. अशा वेळीच एखाद्या दुष्ट शक्तीने महालामध्ये प्रवेश केला असावा. खरंच ते आमच्या पुत्राच्या प्राणांच्या मागे लागले आहेत. सर्वांनी कायम सावध राहावयास हवे. मंत्री, महालाच्या सुरक्षेचे पुन्हा एकदा नीट निरीक्षण करा. जशी आज्ञा प्रभू. सैनिकांनो, नीलांबरी कुठे दृष्टीस पडत नाही. सर्व घटनांचे आकलन केले तर ही एखाद्या अघटिताची पूर्वसूचना वाटतेय. अंतःपुराच्या अवतीभवती सावधपणे पहारा द्या. मानव दानवच नव्हे, पशु पक्षी विषाधारी जीव आता येऊ शकणार नाहीत. याकडेही विशेष लक्ष पुरवा. आपली आता आवश्यकता नाही. बाहेर पहारा द्या. अंजना, तू सदैव अशीच हसतमुख राहा. तुझ्या पुत्रावर कोणत्याही दुष्ट शक्तीची काळी छाया पडणार नाही. हा शिवशंभूचा प्रसाद आहे. कोण त्याला स्पर्श करू शकतो सांग बरं? हो माते, याचे हास्य जेव्हा पाहते तेव्हा तुमचं म्हणणं पटतं मला. नाहीतर काय, माझ्या पौत्राच्या महाबलासमक्ष उभे राहणे कोणास संभव आहे का? हो ना बाळा? अंजना, मी थोडा वेळ आपल्या पौत्रास उचलून घेऊन त्याच्याशी खेळू इच्छिते. माझं सोनू लते आपल्या आजीच्या कुशीत सदैव सुरक्षित राहील. नीलांबरी, एवढा वेळ तू कुठे होतीस? सर्वत्र तुझा शोध सुरू होता. आम्हाला चिंता वाटत होती. नीलांबरी, नीलांबरी, काय झाले नीलांबरी? मी तुला सगळं काही सांगतो. नीलांबरी कदाचित विजेच्या कडकडाटाला घाबरून महालाच्या एका कोपऱ्यात लपून बसली होती. नीलांबरी, मी इथे कशी काय आले? म्हणजे तुम्हाला खरंच काही आठवत नाहीये का? नाही. कुठल्या तरी दुष्ट शक्तीने महालात प्रवेश केला आहे. हा सर्व त्याचाच परिणाम आहे. तो मायावी राक्षसही असू शकतो. काहीही असो, आपण सर्वांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. अंजना, आपला पुत्र कुठे आहे? इथेच. मातेने त्याला कडेवर घेतले होते. माते, माते,
अखेर तू माझ्या हाती सापडलासच. अंजना पुत्र उद्धव केचराच्या पाशात सापडला आहे. आता काय होईल कैलासपती? आम्ही असहाय्य आहोत देवी. जरी माझा अंश असला तरी तो ऊर्ध्व केचराला अडवू शकत नाही. असं असेल तर तो उद्धव केचर शिशूचे प्राण घेतल्याशिवाय नाही राहणार. आपली इच्छा असेल तर कोणतेही कार्य असंभव नाही. बालकास इतक्या सहजतेने उचलून घेऊन जाण्याचा अवकाश कसा प्राप्त झाला त्यास? याचे कारण तूच आहेस पार्वती. देवी, तुला वारंवार आम्हालाच आठवण करून द्यावी लागेल का, जेव्हा तुम्ही स्मशानात काळ भैरवी होऊन तपस्या करीत होतात? माते, माझा प्रणाम स्वीकार कर. कोण आहेस तू? या भयाण स्मशानात माझे ध्यान का करत आहेस? माते, मी ऊर्ध्व केचर, काळ भैरवीचा परम भक्त आहे. वरदान प्राप्ती करिता मी इथे तपस्या करत आहे. मला शिवशक्तीचं वरदान हवं आहे. माझ्या कोणत्याही कार्यामध्ये शिव असो की शिवशक्ती असो, त्या शक्तीने बाधा आणता कामा नये. जर हा आशीर्वाद आणि बळ माझ्या समवेत असेल तर मी अमर होईन. तू सुद्धा या स्मशानात आहेस. मग तुला कशाचे भय आहे? तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन मी तुला वरदान देत आहे. शिवशक्ती असो किंवा शिवशक्तीचा अंश, तुझ्यावर त्याचा कोणताही प्रकारचा प्रभाव असणार नाही. ऊर्ध्व केचर, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या हातून घडणाऱ्या कोणत्याही कार्यात रुद्रांश प्रवेश करणार नाहीत, ना कोणते विघ्न आणतील. आमच्यापासून तू मुक्त आहेस. धन्य झालो माते, धन्य झालो मी. ऊर्ध्व केचरा, शिवशक्ती असो शिवांश असो, तुझ्या कोणत्याही कार्यात बाधा आणणार नाही. परंतु तू करणारे कर्म आणि योग्य अयोग्याची गणना आता नियतीच ठरवेल. पाप कर्म करशील तर तुझ्या नाशाचं कारणही तूच असशील. सावध हो. याचं ज्ञान मला आहे माते. मला हे वरदान देऊन मला कृतकृत्य केलंस माते. देवी, तुम्ही दिलेले वचन आमच्याकरिता बंधन ठरले आहे. परंतु स्वामी, त्या वरदानामुळे आता काय अनर्थ ओढवेल? योग्य तेच घडेल, चिंता करू नकोस.
सर्व घटनांची उत्तरे काळाच्या गर्भात लपलेली आहेत. नियतीला कोणीही टाळू शकत नाही. स्वामी, सृष्टीकर्ता, कालभैरवीने उद्धव केचराला दिलेल्या वरदानामुळे कालभैरव कार्य करत आहे. अर्थात शिवांश त्या पाताळ केचरच्या कार्यात बाधा आणणार नाही. आता पुढे काय होईल स्वामी? मला काळजी वाटते आहे. आता केसरी पुत्राचे रक्षण कोण करणार स्वामी? हे जन्म मृत्यूचे चक्र समजणे इतके सोपे नाहीये सरस्वती. जन्माबरोबरच मृत्यू पाठलाग करत असतो. जिथे अग्नी असतो तिथे अवतीभोवती वायू सुद्धा असतो. जर वायू असेल तर तो कोणत्याही क्षणी वादळाचे रूप घेऊ शकतो आणि ते वादळ अग्नीला आपल्यासोबत दूरवर घेऊन जाऊ शकतो. हे लक्षात ठेव तू. बाळा 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 माझं बाळ. माते, माते माते माते, माते 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 माते, माते, माते माझा पुत्र कुठे आहे? माझा कुमार कुठे आहे? कुमार? मला नाही माहिती ग. तूच खेळवत होतीस ना अंजना? मी इथे कशी आले? कोण्या दुष्ट मायावी राक्षसाने महालात रूप बदलून प्रवेश केला आहे. हे सत्य आहे. आपल्याला आणखी सावध राहायला हवं. बालका शोधावयास हवं. माझे बाळ. अंजना, तुला धीर धरावा लागेल. चल, आपण कुमाराला शोधू. हे वानर शिशू, आता तूच माझा आहार आहेस. कुमार, कुमार, बाळा. कुमार.
स्वामी, केसरी पुत्र कोणत्याही क्षणी पडू शकतो. मृत्यू त्याच्या निकट आहे. पुढे काय होईल देवा?